एका जंगलामध्ये काही लोक शेळ्या, बकऱ्या, ढोरं घेऊन चारण्यासाठी गेलेले असतानाच त्या ठिकाणी रोडच्या काही अंतरावर त्यांना एका तरुणीचा मृतदेह दिसला आणि ती जी तरुणी होती तिच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नव्हते, विवस्त्र अवस्थेत ती तरुणी होती आणि तिचा चेहरा ओळखू येत नव्हता। तिचा चेहरा पूर्ण चेंदून काढलेला होता। नेमकं ते मृतदेह कोणत्या तरुणीचा आहे हा सुद्धा ओळखू येत नव्हता। आता ते जे लोक आहेत त्यांनी ते मृतदेह पाहिला आणि घटनेची सगळी माहिती पोलिसांना दिली। पोलीस घटनास्थळी आले। पोलिसांनी संपूर्ण पंचनामा केला। नेमकं तरुणीचा मृतदेह कोणाचा आहे, काय आहे, ओळख सुद्धा पटत नव्हती। पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली होती। ती जी तरुणी होती ती काही जास्त अशी मोठ्या घरची नव्हती असं सुद्धा त्या एकंदरीत वाटत होतं। पण नेमकं एका तरुणीचा अशा पद्धतीनं खून करून रस्त्याच्या कडेला जंगलामध्ये कोणी टाकला होता हाच एक मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नागपूर जिल्ह्यातील। नागपूर जिल्ह्यामधलं जे रामटेक तालुका आहे, रामटेक तालुक्यामध्ये खंडसी रोड च्या जवळ खंडसी रोडला जे बोरीचं जंगल आहे त्याच बोरीच्या जंगलामध्ये या तरुणीचा मृतदेह त्या ठिकाणी आढळला। आता त्या ठिकाणी मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी पोलीस आले, पंचनामा केला। तो जो मृतदेह आहे तो ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये पाठवण्यात आला। आता पोलीस चौकशी करत होते कारण की जंगलामध्ये काही CCTV नाही, कॅमेरे नाही, तिच्याकडे मोबाईल नाही। आरोपीचा शोध घ्यायचा कसा हाच एक मोठा प्रश्न होता। पण नेमकी ही तरुणी आहे तरी कोण, हिची ओळख पटणं सगळ्यात गरजेचं होतं। तेव्हा पोलिसांनी जेव्हा चौकशीला सुरुवात केली, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला, तेव्हा पोस्टमॉर्टममधून एक गोष्ट समजली की ही जी तरुणी आहे, महिला आहे, तिचा मृतदेह, तिचा मृत्यू हा गळा दाबून करण्यात आला आणि मग तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला असा माहिती पोलिसांना मिळाली। आता पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली तेव्हा पोलिसांना त्या मृतदेहाची ओळख पटली कारण की आजूबाजूच्या परिसरामध्ये पोलिसांनी सगळं काही कोणी बेपत्ता झालंय, घरामधून गेलंय किंवा त्याचे शरीर बांध आहे त्याच्यावरून त्या महिलेची ओळख पटली आणि त्या महिला होती तिचं नाव होतं दिव्या तारम। दिव्या तारम नावाची महिला या ठिकाणी आली होती आणि काही लोकांनी त्या ठिकाणी असं 2-3 जणांना येताना पाहिलं होतं। मग पोलिसांनी जेव्हा कसून चौकशीला सुरुवात केली त्यामध्ये नाव आलं ते म्हणजे एका व्यक्तीचं आणि त्या व्यक्तीचं नाव होतं बबलू यादव। आता बबलू यादव जो आहे तो याच दिव्या तारमचा नवरा होता आणि त्यानं हिच्यासोबत लग्नसुद्धा केलं होतं आणि हिचं दिव्या यादव असं सुद्धा नाव लागलेलं होतं। जेव्हा पोलिसांनी त्या बबलू यादवला ताब्यात घेतलं तेव्हा त्याला सगळे काही प्रश्न विचारले तेव्हा त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली। पण जेव्हा हा त्या तरुणीला त्याच्या बायकोला जंगलाकडे घेऊन जात होता तेव्हा मात्र त्याला काही लोकांनी तिकडे जाताना पाहिलं होतं आणि त्याच लोकांनी पोलिसांना सांगितलं होतं। जेव्हा पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली होती तेव्हा आता बबलू यादवला ताब्यात घेतलं, कसून विचारलं, सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे देऊ लागला। पण पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा मात्र बबलू यादवनं तोंड खोललं आणि सांगितलं संपूर्ण प्रकरण। बबलू यादवनं सांगितलं ऑगस्ट 2023 मध्ये बबलू यादवची आणि त्याची जी बायको आहे दिव्या तारम या दोघांची ओळख अशीच एका शेतामध्ये काम करत असताना झाली। म्हणजे हे दोघंही एका शेतामध्ये काम करायचे, कापूस वेचण्याचं करायचे, ऊसामध्ये करायचे, ज्या पद्धतीनं करायचे त्या ठिकाणी या दोघांची काम करत असताना एकमेकांची मदत करत असताना शेतामध्येच ओळख झाली। मग शेतामध्ये ओळख झाल्यानंतर यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले, यांचं बोलणं तिथून वाढलं आणि यांच्यामध्ये प्रेमसूत निर्माण झालं। मग काही दिवस उलटल्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला। आता तो जो बबलू यादव होता तो काही लय मोठ्या घरचा नव्हता, तो सुद्धा शेतमजूर होता आणि जी दिव्या तारम होती ती सुद्धा शेतमजूरच होती। दोघंही अशा पद्धतीने शेतात काम करायचे आणि शेतात काम करता करताच यांचे एकमेकांप्रती प्रेमसंबंध जुळले होते आणि यांनी लग्नसुद्धा केलं। आता लग्न केल्यानंतर यांचा सुखी संसाराचा गाडा
सुरू झाला आणि लग्नाचा संसार सुरू झाल्यानंतर बरेच दिवस यांचा सुखी संसार चालला। मात्र काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर त्या ठिकाणी अजून एक महिला आली आणि ती महिला होती बबलू यादवची पहिली प्रेयसी। म्हणजे या अगोदर बबलू यादव ज्या ठिकाणी काम करायचा त्या ठिकाणी त्यांनी अशाच पद्धतीनं एक तरुणी, एक महिला पटवली होती आणि ती याची प्रेयसी होती। तिच्यासोबत मात्र त्यानं लग्न केलं नव्हतं, या दिव्या तारमसोबत केलं होतं। मग आता याचा इकडं सुखी संसार झाला आणि मध्येच त्याची प्रेयसी आली। मग या दोघांमध्ये जोरदार भांडणं होऊ लागले। घटस्फोट घे, तिला वेगळं कर, मला तुझ्यासोबत ठेव, ती म्हणे तिला सोड, याला सोड, असा यांचा गोंधळ मोठ्या प्रमाणात चालला। आता काय करावं, कसं करावं काहीही समजत नव्हतं। मग एक दिवस तारीख आली 18 ऑक्टोबर 2023ची आणि 18 ऑक्टोबर 2023ला या बबलू यादवनं त्या दिव्या तारमची म्हणजे दिव्या यादवची समजूत काढण्यासाठी त्याच्या बायकोला घेऊन तो त्या बोरीच्या जंगलामध्ये गेला आणि त्या ठिकाणी गेला असतानाच त्याची प्रेयसी त्या जंगलामध्ये तयार होती आणि त्या ठिकाणी तयार असतानाच यानं तिचा गळा आवळून खून केला, गळा आवळून तिला ठार केलं, स्वतःच्या बायकोला त्याने मारलं। आणि तेव्हा जी विरोध करत होती तेव्हा त्या बबलू यादवची जी प्रेयसी होती तिनं तिच्याकडे असणारी ओढणी याला दिली आणि या दोघांनी ती ओढणीनं आवळून तिचा गळा दाबला, तिला ठार केलं आणि त्याच जंगलामध्ये फेकलं। पण त्या ठिकाणी तिचा चेहरा ओळखू येऊ नये, तिची ओळख पटू नये म्हणून तिच्या डोक्यामध्ये दगडसुद्धा घालण्यात आला आणि तिथून ते दोघंजण फरार झाले। त्यांना वाटलं या घटनेची गोष्टीची माहिती कोणालाही मिळणार नाही। मात्र गुन्हेगार किती चालाक असला, शातीर असला, हुशार असला तरी तो पोलिसांच्या कचाट्यातून वाचू शकत नाही। आणि ज्या पद्धतीनं या बबलू यादवनं स्वतःचा संसार सोडून त्याच्या प्रेयसीला नादाला लागला होता किंवा पहिली प्रेयसी असून दुसऱ्या तरुणीच्या नादी लागला आणि तिच्यासोबत लग्न केलं आणि तिलाच ठार केलं, त्याच्यामुळे याला गंभीरातली गंभीर शिक्षा देण्यात यावी, कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी अशी सुद्धा मागणी परिसरातील लोकांनी, ज्या व्यक्तीनं कंप्लेंट केली आहे त्यांनी सुद्धा केलेली आहे। पण या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं याबाबत अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।